आणि वारकरी घराणं असल्यामुळे तुम्ही म्हणल्यासारखं तर एक आम्ही ती वाहून घेतलेलं आहे आणि ही वारीच आहे. शेतकऱ्यांची सेवा करणं तोच पांडुरंग आमचा आहे. आणि त्या उद्देशाने ह्या माऊल्या गुरुची अशी सुरुवात झाली 9 जानेवारी 2019 पासून. शेती समृद्ध झाली पाहिजे तर शेतकरी समृद्ध होणार आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य तसं आपण ठेवलंय, समृद्ध शेती समृद्ध शेतकरी. पण आता जे सेंद्रिय खताचा जो वापर आहे त्यामुळं जमिनीच्या अंगात ताकद वाढते, त्याचबरोबर पीक देखील हेल्दी बनतं. त्यामुळं रोग प्रतिकार शक्ती वाढून पिकावर रोग कीड हे येण्याचं प्रमाण कमीच राहतं. एखाद्या व्यक्तीची यशस्वी वाटचाल आपल्याला प्रभावित करते, पण हा सोनेरी दिवस पाहण्यासाठी त्या माणसाला अथक परिश्रम, कठोर मेहनत, सातत्य आणि अढळ ध्येयवृत्तीने कामं करावी लागतात. प्रसंगी अडचणी येतात, अडथळे येतात, पण हा त्या आव्हानांना पुरून उरतो. अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजे भार्गवी चिरमुले बातचीत करणार आहे. या बोलण्यातून एक प्रेरणादायी प्रवास तर आपल्या समोर उलगडेलच, पण आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. चला तर मग रेडिओ सिटीजच्या सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टद्वारे यांच्याशी गप्पा मारूया. यासाठी ब्युटी पार्टनर आहेत लॅक्मे सलॉन, अलेक्झा पार्क, कोल्हापूर. यासाठी क्लोदिंग पार्टनर आहेत सोलापूरकर कापड दुकान, अशोकनगर, निपाणी. आणि याचे व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँकवे अँड लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. महाराष्ट्राला अध्यात्माची परंपरा फार वर्षापासून चालत आली. या परंपरेतली प्रमुख धारा आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायातली अनेक माणसं फक्त वारीच नाही, देशासाठी, राज्यासाठी, मातीसाठी सुद्धा खूप काम करतात. असंच मातीसाठी काम करणारा एक मराठमोळा माणूस म्हणजेच माणिक दत्तात्रय नाळे. भेटूया माणिक दत्तात्रय नाळे यांना. मला असं वाटतं ह्यांच्या आयुष्याचंच महत्वाचं वाक्य आहे, कुटुंबाची साथ आणि विठू माऊलीचा हात. असे असलेले माऊली ॲग्रोचे माणिक सर, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तुमच्याशी गप्पा मारताना एक वेगळ्या विषयाने सुरुवात केली, कारण एक वारकरी संप्रदाय आणि त्या संप्रदायाशी निगडीत असलेला एक माणूस असं पूर्णपणे काहीतरी वेगळं काम करतोय माऊली ॲग्रो सारखं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पण ते करण्याआधी तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात मात्र एका फर्टिलायझर कंपनीत मार्केटिंग मध्ये सुरू केली होती. तो प्रवास काय होता? तर मी तसं ऍग्रिकल्चर डिप्लोमा होल्डर शिक्षण माझं. बरं. परिस्थितीमुळे मला काय पुढे डिग्री शिक्षण घेता आलं नाही. मग झुआरी फर्टिलायझर्स या कंपनीकडे मी सुरुवात केली 1998 साली. झुआरी फर्टिलायझर्स काम करत असताना परत पुऱ्या ग्रुप बाती बियाणं कंपनी होती, तिकडे सेलसाठी काम करायला लागलो. आणि ॲग्रिकल्चर मधलीच सेंद्रिय खतामध्ये एक कंपनी काम करत होती. त्यांनी माझं काम बघून मला ऑफर दिली आणि 1999 ते 2019 पर्यंत मार्केटिंगचं काम करायला मला संधी मिळाली. आणि मार्केटिंग करत असताना बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा योग आला. आणि मग 9-11 डिसेंबर 2018 आपल्याला समर्थ फाउंडेशन या संस्थेने कृषीरत्न पुरस्कार दिला. आणि त्यावेळी मला असं एक मनात वाटलं की आपण का स्वतः उद्योजक होऊ नये. आणि मग 9 जानेवारी 2019 रोजी आपण माऊली ॲग्रो, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण माऊली ॲग्रो म्हणतो, आणि लॉंग फॉर्म मध्ये मंगेश ॲग्रो युनिटेक लीड इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड. तसं ते माऊली. तसं बरोबर. प्रत्येक अक्षराची सुरुवात इनिशियल MAULI असं माऊली ॲग्रो आपण हे केलं. आणि वारकरी घराणं असल्यामुळे तुम्ही म्हणल्यासारखं तर एक आम्ही ती वाहून घेतलेलं आहे. आणि ही वारीच आहे. शेतकऱ्यांची सेवा करणं तोच पांडुरंग आमचा आहे. आणि त्या उद्देशाने ह्या माऊली ॲग्रोची अशी सुरुवात झाली 9 जानेवारी 2019 पासून. पण सर, जेव्हा तुम्ही फर्टिलायझर कंपनीमध्ये करत होता तेव्हा रासायनिक खत होतं? नाही ना, ते सेंद्रिय होत. तेही सेंद्रिय? सेंद्रिय. आणि ऑर्गॅनिकला त्यावेळेला मी काम करतो त्यावेळेला तेवढा अवेअरनेस नव्हता शेतकऱ्यांना, पण तरी देखील मी चिकाटी सोडली नाही आणि सातत्यानं ह्याच क्षेत्रात काम करायचं. आणि मी ठरवलेलं आहे की एक आमच्या कंपनीची व्हॅल्यू माऊली ॲग्रो, रासायनिक कुठलंही विकायचं नाही, जे काय करायचं सेंद्रिय करायचं. शेती समृद्ध झाली पाहिजे तर शेतकरी समृद्ध होणार आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य तसं आपण ठेवलंय, समृद्ध शेती समृद्ध शेतकरी. समृद्ध शेती समृद्ध शेतकरी. वा. आणि त्या अनुषंगाने आपलं आता काम चालू. पण सर,
पूर्वी एक काळ असा होता जेव्हा रासायनिक खतांमुळे खूप प्रमाणात उत्पादन होत होतं. म्हणजे रासायनिक खत वापरल्यानंतर हं, उत्पादन खूप मिळतं असा शेतकऱ्यांमध्ये एक समज होता. हं, त्यामुळे शेतकरी आणि कीड लागू नये हं. आणि आपल्याकडे तेवढी माहिती नसल्यामुळे सगळे शेतकरी रासायनिक खताकडे गेले. जमिनीचा कस घालवून बसले आणि त्यानंतर शेतीच्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. पण त्यांना पुन्हा रासायनिक खत सोडून सेंद्रिय किंवा आपण त्याला नैसर्गिक म्हणतो अशा खतांकडे आणणं हा खूप कठीण प्रवास बरं. असणार आहे. अगदी तो बरोबर. तुम्ही कसा पार पाडलात? तर रासायनिक खताचं तुम्ही म्हणताय तसं सुरुवातीला त्यावेळेला ज्याचा मर्यादित वापर होता, हं. त्यावेळेला पिकं बऱ्यापैकी येत होती. पण त्याचा इतका प्रचंड वापर वाढत गेला, की जमिनीचा कस कमी होत गेला. युरिया जमिनीची वगैरे ती युरिया खतं जी वगैरे हां. बरेच आता ते आहेत. हं. काय रासायनिकचे जेवढे आहेत, त्याचा अतिवापर झाल्यामुळंच हे जमिनीचा कस कमी झाला आणि त्यामुळे उत्पादन कमी आलं. आणि आता लोकांच्या लक्षात आलं, की सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे. त्यासाठी हे एकाएकी होणार नाही. हळू सातत्य ठेवून जर शेतकरी तो सेंद्रियचं जर कास त्यानं धरली, तर निश्चितपणानं सेंद्रियचं हे होऊ शकतं. पण मग ही सेंद्रिय खतं कुठली येतात ह्याच्यामध्ये? आता सेंद्रियमध्ये तसं म्हणायला गेलं तर सेंद्रिय म्हणजे काय? हं, जे नैसर्गात आहे, जे कुजणार आहे, ते जमिनीला देत. हं, मग यामध्ये झाडाचा पालापाचोळा सुद्धा येऊ शकतो, शेणखत येऊ शकतं, सोनखत येऊ शकतं, हं. कंपोस्ट येऊ शकतं. बरेच प्रकार आहेत. म्हणजे आता मी जसं ऐकलं तसं आता घरगुती या बायका ज्या असतात त्या हं, सगळ्या आजकाल एका कोपऱ्यामध्ये घरात कचऱ्याच्या डब्यामध्ये हं, अशी किट्स पण आली आहेत, की हं, हं, घरच्या घरी तुम्ही खत हं, तयार करू हं, शकता. त्याच्यात आपण भाज्या सालं-बिलं हं, काढतो ती हं. सगळी एकत्र करणं. घरगुती पण हां, आता बरोबर, किट्स बरोबर, आलेत बरोबर, तसे. बरोबर. मग ती सगळी खतं मग नैसर्गिक हां, ते खतांमध्ये का? सेंद्रियमध्येच मोडतं. हं, कारण त्याला आपण सिटी कंपोस्ट बेस म्हणू शकतो. हं, म्हणजे शहरातला जो घन कचरा आहे, जो हं, कुजणारा कचरा आहे, आज मोठे-मोठे प्रोजेक्ट सुद्धा त्यावर आहेत काम करणारे. ते घन कचरा डिकंपोज करून ते परत खत आपण पिकासाठी, झाडासाठी वापरू शकतो. हं. ती चांगली कल्पना आहे ती. पण त्यांनी अशी नैसर्गिक खतं वापरल्यानंतर जी अनेक शेतीवर कीड येते किंवा हं, पिकांवर कीड येते, हं, त्याचं काय मग रासायनिक खतं त्यासाठी वापरत जात होती कारण ती कीड हं. येणारच नाही. सो नैसर्गिक खताने तसं काय त्याचा हां, इम्पॅक्ट होतो? आता रासायनिक खतानं कीड येणार नाही असं नाही. हं, ते उत्पादन वाढीसाठी ते घेत होते, रासायनिक खतं वापरत होते. बरं. पण ओके. आता जे सेंद्रिय खताचा जो वापर आहे, हं, हं, त्यामुळं जमिनीच्या अंगात ताकद वाढते. त्याचबरोबर पीक देखील हेल्दी बनतं. हं. त्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढून पिकावर रोग, कीड हे येण्याचं प्रमाण कमीच राहणार. म्हणजे जसं हं. आपण चांगलं अन्न खाल्लं तर खाली आपली रोगप्रतिकारक शक्ती शक्ती चांगली राहते. राहते. तसंच 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 तसं झाडाचं झालं आहे, ते. तसंच मातीचं पण हं, आहे. हं, हं. पण मग आता बाजारात नक्की कितीतरी प्रकारची कंपोस्ट खतं खतं पण आहे. आहेत, आहेत, मग आहेत. आपलं माऊली ॲग्रोचं प्रॉडक्ट वेगळं कसं हां, आहे? आता वेगळं म्हटलात तर आज सिटी कंपोस्ट बेस, प्रेसमड कंपोस्ट बेस आपला जो बेस आहे तो शेणखत, हं, कंपोस्ट खत असं मिक्सिंग करून आपण हा प्रोडक्ट बनवलेला आहे. हं. सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये डिकंपोज कल्चर वापरून यातला जो ऑर्गॅनिक मॅटर पूर्ण डिकंपोज केला जातो आणि आपण याला वेळ देतो डिकंपोज व्हायला. पूर्ण डिकंपोज झाल्याशिवाय आपण हा वापरतच नाही, शेतकऱ्यांना देतच नाही. आणि वेगळं पण म्हणजे काय, की यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वाढवण्यावर भर दिला. यामध्ये निंबोळी पेंड, एरंड पेंड, करंजी अशा पेंडी वापरून हा प्रोडक्ट युनिक बनवलेला हं. आहे. जेणेकरून पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढावी. जमिनीची सुपीकता हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा पार्ट आहे. आज शेणखताचं जर तुम्ही बघितलं, शेणखताची गरज तितकीशी भागू शकत नाही. कारण जनावरांची संख्या कमी झाली. त्यामुळे हं. शेणखत जेवढं म्हणावं पाहिजे तेवढं जमिनीला मिळत नाही, शेतीला मिळत नाही. मग शेणखताला एक चांगला पर्याय असावा या दृष्टीने हा आपण प्रोडक्ट बनवलेला आहे. मग आपला हा एक्झॅक्टली प्रोजेक्ट आहे कुठे? कोल्हापूरमध्येच आहे आपला प्रोजेक्ट. कुंभी कासारी कारखान्याच्या एरियामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कोल्हापूरमध्ये आपलं मेन ऑफिस आहे. हं. आणि आपला एक्झॅक्टली स्टाफ किती आहे? म्हणजे ऑफिस आणि फॅक्टरीज? आता एकूण तसं पूर्ण वेळ बघाल तर 10 स्टाफ आपल्याकडे आहे पूर्ण वेळ. हं. अर्ध वेळ काम करणारे वेगळे आहेत किंवा व्हेंडर प्रोसेसवर काम करणारे वेगळे लोक आहेत. एक 25 एक लोकांना आपण रोजगार देतोय रोजगार आम्ही. देतोय आणि आपण. आपला प्लांट किती मोठा आहे तो? साधारणपणे 5,000 स्क्वेअर फूट इंडस्ट्रियल शेड आपण उभा केले बरं. आणि तिथं आपलं पर शिफ्टला 10 टन प्रोडक्शन आपण करतो. पर शिफ्टला. हं. आणि मग हे जातं कुठे-कुठे आता आता आपलं सगळं पश्चिम प्रोडक्ट? महाराष्ट्रामधील 9 जिल्ह्यामध्ये आपला प्रोडक्ट जातो हां. आणि गोवा राज्याचं पण आपण आता तूर्त लायसन घेतलेलं आहे. अच्छा. गोवा राज्यात पण आपण खत सप्लाय करतोय. पण आता तुम्ही लोकांना अ, प्रेरित करता, की त्यांनी नैसर्गिक खतं वापरली पाहिजेत किंवा तुम्ही मगाशी म्हणालात, की कठीण होतं हं, परत शेतकऱ्यांना तिथे आणणं. हं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय होता? तर आम्ही B2C मध्ये मेजॉरिटी काम करतो.
कंपनी टू ग्राहक. बर आमचे प्रतिनिधी असतील, हं. मी स्वतः असेल, आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. हं. कंपनी टू डायरेक्ट मार्केटिंग कन्सेप्ट आम्ही काम करतो. हं. त्यामुळे आपण आज या म्हणजे तुम्ही 6-7 स्वतः वर्ष सगळ्या ठिकाणी हो जाता. हो. हो हो. आणि 6-7 वर्षामध्ये 10,000 प्लस शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो. पण मग हे तुमचे कायमचे ग्राहक होऊन जातात. हो, अगदी. हा. आता तसं बघितलं तर 25 वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय. बरोबर. 20 वर्ष दुसऱ्या कंपनीत काम केलं आणि 6 वर्ष आता स्वतःची कंपनी मी चालवतोय. तर जे सुरुवातीला ज्या दुसऱ्या कंपनीत काम करत जे ग्राहक होते ते अजून माझ्याशी कनेक्ट आहेत. हं, हं, हं. ते सगळे ग्राहक अजून माझ्याशी जोडले गेले आहेत. ह्याचं खरं कारण आहे फक्त खत विक्री आमचा उद्देश नाही. तर शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करून त्याचं उत्पादन वाढवायची आम्ही हमी घेतो. आणि तसे आम्ही सिद्ध केलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही ऊस क्षेत्र मोठं आहे. तर या ऊस क्षेत्रासाठी खर्च बघता उत्पादन ह्याचं ताळमेळ जमत नाही शेतकऱ्याचा. पण ते आपण जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपला प्रोडक्ट वापरल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो, की 50% रासायनिक, कारण ह्या जमिनीला सवय लागली रासायनिक खताची. करेक्ट. हो. हे एकाएकी तुम्ही 100% रासायनिक बंद करून 100% सेंद्रियला जमीन तेवढी साथ देणार नाही, दाद देणार नाही. तर आम्ही शेतकऱ्याला काय सांगतो, की 50% रासायनिक खत, 50% सेंद्रिय खत असं कॉम्बिनेशन करून हळूहळू. हळूहळू हा. जेणेकरून त्याचं उत्पादन पण वाढवलं पाहिजे, जमिनीची सुपीकता बी हळू वाढली पाहिजे. आणि तसं जसं सातत्याने शेतकरी वापरत जाईल, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जसा वाढत जाईल, तशी जमिनीची सुपीकता वाढत जाईल. पण मग आता ही आपली खत आहेत ही कुठल्या कुठल्या धान्यासाठी किंवा का सगळ्या सगळ्या पिकासाठी सगळ्या मुळात हा जे सेंद्रिय खत आहे हे मुळात जमिनीसाठी काम करतं. हं. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीची जडणघडण असेल, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल, किंवा जमिनीमध्ये सेंद्रिय स्फुरदचं प्रमाण वाढणं असेल, किंवा टाकलेले जे घटक आहेत ते पिकाला उपलब्ध करून द्यायचं असेल, यासाठी जमिनीची सुपीकता म्हणून आपला प्रोडक्ट आहे भूसुधारक म्हणून काम करतो. हा. म्हणजे खतापेक्षा पण तो भूसुधारक आहे. भूसुधारक. बरोबर. आज शेतकरी जी रासायनिक खतं देतो, जे काय ट्रीटमेंट देतो, ती पिकाच्या वाढीसाठी देतो. पण जमिनी सुपीकता वाढीसाठी वेगळं काय करतो का? हं. तर आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून ते मुख्य काम होतं. हं. कारण जमिनीचा जर कस वाढला तरच पिकाचं प्रमाण चांगलं होईल आणि जास्त प्रमाणात होईल हं. असं वाटतं. सर तुम्हाला आतापर्यंत वेगवेगळे पुरस्कार कुठले मिळाले ते आम्हाला हा. ऐकायला आवडेल. 2018 साली पहिला पुरस्कार मग कृषीरत्न पुरस्कार समर्थ बरोबर. फाउंडेशनचा मिळाला. त्यानंतर पोलूची एक संस्था ब्रँड गुरु, त्याचा एक मला लक्ष्यसिद्धी पुरस्कार मिळाला. रेडिओ सिटीनं तुम्हाला गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार गेल्याला दिला. महाराष्ट्र 24 तास हे न्यूज चॅनल जे आहे त्यांनी पण महाराष्ट्रासाठी 24 तास हा पुरस्कार दिला. पुरस्कार हा माझ्यासाठी महत्वाचा नाही, तर माझ्यासाठी शेतकऱ्यांचा जे आशीर्वाद आहेत ते फार मला बळ देतात. आणि या क्षेत्रामध्ये वेगवेगळं करायची माझी फार मोठी इच्छा आहे. आता आम्ही सेंद्रियमध्ये उतरलो, त्याचबरोबर आम्ही आता हे शहरातला ग्राहक डोक्यासमोर ठेवून आपण हे ॲग्रोटॉप गार्डन मिक्स हे प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे. गार्डन मिक्स. गार्डन म्हणजे मिक्स. काय आहे आता यामध्ये गांडूळ खत, हा. कंपोस्ट खत, हा. निंबोळी फेंड असं मिक्स करून हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. अच्छा. आज शहरातल्या जी कुंडीतली जी रोपं आहेत त्याला माती लिमिटेड असते, तिथं अनाज किती मिळणार त्या पिकाला, तर त्याला ते महिन्याला हा जर डोस वापरला तर फुलाची साईज त्याला लागणारं पोषक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात मिळेल आणि त्याची ग्रोथ म्हणजे कंटिन्युटी त्या मातीचा कस पण वाढेल. वाढेल वाढेल. यासाठी आपण हा 1 किलोचा प्रोडक्ट काढलेला आहे. म्हणजे हा शहरातल्या शहरातल्या लोकांसाठी. लोक, कारण प्रत्येक आज फ्लॅट संस्कृती असू दे, रो बंगले असू द्यात, ते प्रत्येकाच्या ठिकाणी फुलझाडे असतातच. आणि आवडतात लोकांना. छान वाटतं त्या- घरामध्ये त्या- असणं ते. असं. पण सर मला हा एक प्रश्न तुम्हाला एक प्रॉडक्ट म्हणून तर नाही हं. पण एक तुम्ही आता एवढं म्हणताय की तुम्ही शेतीसाठी काम करायचंय तुम्हाला आणि शेतकऱ्यांसाठी काम करायचंय. शेतकरी आत्महत्या हा तितकाच महत्वाचा विषय. मोठा विषय विषय. झालाय. महत्वाचा त्याला एक वेगळं राजकीय स्वरूप पण आलंय. हं. काही खोट्या केसेस पण दिसतात आणि हं. काही खरे विक्टिम्स पण आपल्याला आहेत, दिसतात. आहेत. तुम्ही ह्या सगळ्याकडे एक शेतकरी म्हणून म्हणणार नाही मी, पण अशा की शेतकऱ्याला आपण एक तुमची जी कंपनी आहे ती शेतकऱ्याला प्रोत्साहन देणारी एक कंपनी आहे. तुम्ही जेव्हा असं बघता किंवा असं वाटतं तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे? मुळात शेतकऱ्याला उत्पादन मिळत नाही, अपेक्षित उत्पादन. जो तेवढा खर्च करतो तेवढं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आणि मग हे सगळं ताळमेळ घालताना ती जी सगळी दमछाक होते आणि त्याला त्याचा संसार ह्यातनंच चालवायचा असतो, त्याला काही दुसरा सोर्स नसतो. आणि मग तो ह्या अपेक्षेनं बनवत असतो आणि निसर्गाचा बी घाला त्याच्यावर पडतच असतो. तर निसर्गासाठी आपण काय करू शकत नाही, कारण ते तुमच्या हातात विषय नाही, माझ्या आणि कोणाच्याही नाही. तर इथं काय की त्याचं उत्पादन कसं वाढेल, हा दर पण त्याच्या हातात नाही. हो. दर ठरवणारी यंत्रणा वेगळीच आहे. बरोबर. त्याच्या हातात काय आहे, फक्त उत्पादन वाढवणं हा एकच त्याच्या हातात प्रश्न आहे. मग ते उत्पादन वाढवण्यासाठी कशी आमच्या कंपनी वतीनं मदत करता येईल यासाठी आपण काम करतो. म्हणजे शेतकऱ्याचा आता जो सध्याचा खर्च आहे, खतावरील खर्च मोठा आहे,
तर त्याला आपण हेच पर्याय दिला सेंद्रिय खताचा, की त्यानं जर हे कॉम्बिनेशन मध्ये 50-50 जर वापरलं तर त्याचा 10 ते 20% खर्च कमी होणार. हं. दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन हमखास 10-20% वाढणार आहे. म्हणजे एक प्रकारे आम्ही त्याला मदतच करत असतो. बरोबर. हां. आणि मग जेणेकरून त्याचं उत्पादन वाढलं. म्हणून ब्रीदवाक्यच आपलं आहे, समृद्ध शेती, समृद्ध शेतकरी. पण तसंच तुमचं एक ब्रीदवाक्य पण आहे, कुटुंबाची साथ आणि विठू माऊलीचा हां, हात. बरोबर तर आहे. तुमच्या कुटुंबाची तुम्हाला कशी साथ लाभते याच्यामध्ये? आता मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय फिरायलाच लागतं बाहेर. बरोबर. माझ्या पत्नीने 20 वर्ष मी मार्केटिंग क्षेत्रात आहे. तिने सपोर्ट दिला म्हणून एवढं फिरू शकलो. मग त्या तर पण आपल्या माऊली ॲग्रोमध्ये आहे आहेत? ती डायरेक्टर म्हणून ती ह्या कंपनीत आहे. बरं. आणि माझे सगळे आम्ही एकत्र कुटुंब, तिघं भाऊ. सगळ्यांची साथ आहे. आज तुम्ही म्हटला तसं वारकरी कुटुंब आहे. कुठलाही आध्यात्मिक कार्यक्रम आता असेल, आता कालच आम्ही वसंत गडकरी महाराजांचा मोठा कार्यक्रम घेतला कीर्तनाचा, तर आम्ही त्यामध्ये सगळी सामील होतो. आणि हे आता एकत्र कुटुंब पद्धती बंद झालेली आहे. काय अशी कुटुंब बघायला मिळत मिळत नाही, नाही, 3 मिळत भाऊ नाही. एकत्र आता तसं राहतात. आम्ही तिघं वेगवेगळे राहतो. हं. आम्ही शरीरानं वेगळं राहतो, पण मनानं आम्ही एक. शरीरानं वेगळं राहतो, पण मनानं आम्ही एक आहे. करेक्ट. आणि तुम्ही ज्ञानेश्वरी सप्ताह पण आता घेता. चालूच आहे. चालू आहे का आता? आजचा अच्छा. 6वा दिवस, उद्या समाप्ती आहे. हं. मग तेव्हा तुम्ही त्यावेळेला तुमचं काय असतं? ज्ञानेश्वरी सप्ताह म्हणजे काय, ज्ञानेश्वरी वाचन, वाचायची? वाचन, वाचन. वाचन. मग सामूहिक असतं? सामूहिक, सामूहिक, सामूहिक सामूहिक असतं, असतं. मग एक सामूहिक. वेळ असते ठरलेली. वेळ असते सकाळी 8 ते 12 पर्यंत वाचन असं असतं. अच्छा. ओके. संध्याकाळी कीर्तन, भजन असं ते 7 दिवस. म्हणजे का ह्या अध्यात्माला देखील माणसाला वेळ नाही. हं. निदान वर्षातून एक 7 दिवस तरी तो वेळ देता यावा, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि सामूहिक ज्यावेळेला करतो त्यावेळेला ती वेगळी ताकद असते. बरोबर. वैयक्तिक ध्यानापेक्षा सामूहिकला फार मोठी ताकद असते. पण हीच ताकद तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये पण उपयोगाला उपयोगी आले येते आले. असं नक्कीच वाटतं. निश्चित, कारण निश्चित, निश्चित. तुम्ही अशा क्षेत्रात काम करता जिथे आता दुर्दैवाने खूप नैराश्य आहे आहे, आहे, आजूबाजूला. आहे. मग काही सधन शेतकरी आहेत, म्हणजे हं. तुम्ही खरं तर बघाल तर हा पट्टा तसा सधन आहे. इथली माती, पाणी सगळंच आहे. पण महाराष्ट्रात असा बराच भाग आहे जो सधन नाही. म्हणजे सधन म्हणजे पैशाकडनं नाही, जमिनीकडनं, जमिनीकडून. भूभाग, हं. पाणी, हवामान सगळंच सगळं, म्हणते मी. सगळ्या गोष्टी. तसा नाहीये. पण अशा क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम करताय आणि लोकांना एवढी पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक ऊर्जा देताय, ती बहुतेक तुम्हाला फक्त माऊलीकडनं मिळाली मिळाले. आणि म्हणूनच ते माऊली ॲग्रो आहे तुमचं. पण भविष्यात तुमचे आता काय प्लॅन्स आहेत? आता भविष्यात म्हणजे काय, की ऑर्गॅनिकमध्येच आपण नॅचरल पोटॅश असेल, निंबोळी पिंड असेल, गांडूळ खत असेल, हे वेगळे. आता आपण एकच प्रॉडक्ट घेऊन ॲग्रोटॉप हे सेंद्रिय खत घेऊन एकच प्रॉडक्ट घेऊन आपण 5-6 वर्ष मार्केटमध्ये होतो. आता आपण हे कुंडीतल्या रोपांसाठी शहरातलेच लोक असेल, आम्हाला कुंडीतल्या रोपांसाठी काहीतरी द्या. आता आपण असं बरेच, आता माझी मुलगी BSc ॲग्रीच्या लास्ट इयरला शिकते. बरं. ओके. हं. आता तिची पुढच्या महिन्यात ती डिग्री कंप्लीट होईल. आता माझा मुलगा देखील मी हा व्यवसायाच्या दृष्टीने BBA साठी आता फर्स्ट इयर करतोय. बरोबर. मी सेवा केली, माझ्या पुढच्या पिढीने देखील ह्या बळीराजाची सेवा करावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण मग आता आपली कुठली वेगवेगळी खतं आता बाजारात आहेत? आता म्हणजे हे ॲग्रोटॉप ॲग्रोटॉप झालं, हे शहरातल्या गार्डनचा लोकांसाठी आणि झालं. ओके. ॲग्रोटॉप म्हणून एक 40 किलो पॅकिंग मध्ये जे आता तुम्हाला म्हणलो हं. सेंद्रिय खत, हं. हे कुठल्याही पिकासाठी, जमिनीसाठी काम करतं. कुठलंही पीक असू दे ना. हं. पण मग गांडूळ खत हे वेगळं आहे वेगळा का वेगळा तो पूर्णपणे? प्रोडक्ट आहे. तो वेगळा, ते वेगळं, ते पण आपण करणार आहे. अच्छा, ते आता नाही आपल्याकडे. त्यात आता आपल्याकडे आपल्याकडे नाही. कंपोस्ट आणि सिटी कंपोस्ट सीट आहे हो, हो. आपल्याकडे. ओके. हं. मग गांडूळ खत हे वेगळा प्रकार आहे आहे, हो, पूर्णपणे, हो, पण हो. हा पण सेंद्रिय खतामध्येच. सेंद्रियमध्ये सगळं जे निसर्गाच्या नैसर्गिक घटकापासून जे खत बनवलं त्याला सेंद्रियच खत म्हणतो आपण. अच्छा, अच्छा. मग त्याचा एक वेगळा प्लांट करावा प्लांट लागतो करावा. का? हो. मग तोही तुमचा लवकर काय होईल होणार आहे, होणार आहे. आणि तो होईल आणि तो तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी मिळून चालवेल, अशी हं. त्या माऊली चरणी प्रार्थना. आणि तुमच्या सगळ्या या प्रोजेक्टसाठी आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही करताय त्यासाठी रेडिओ सिटी आणि माझ्याकडनं मनापासून आभार.